हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस तो भाग पाहिला. त्याच्यानंतर पुढे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन म्हणजे ज्याला आपण प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण असे म्हणतो. आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग घेतला होता आपण, ज्याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो, उत्क्रांती. ते उत्क्रांती पाहिल्यानंतर आज आपण पुढच्या भागाकडे येतो, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे. अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, नीट लक्षात घ्यायचं आहे. इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय? उत्क्रांतीविषयक पुरावे. आता त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेला उत्क्रांती झालेली असेल किंवा त्यावेळेला आपण त्याला उत्क्रांतीचे पुरावे देणं गरजेचे असतात. तिथे प्रत्येक पुरावा दिल्याशिवाय आपल्याला सायन्समध्ये त्याचं पार्टिसिपेशन करता येऊ शकत नाही. इथे आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की उत्क्रांती झाली वगैरे किंवा उत्क्रांतीने हे सर्व घडत आलेले आहे, पण त्यासाठी आपल्याला पुरावे देण्याची आवश्यकता असते. तोच भाग आपल्याला इथे पाहिजे आहे. कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन all the above mentioned theories implies that the evolution is everlasting process of the changes. However, it needs the proof to prove it. The following are the various proofs available in the support of the theories mentioned above. आता इथे काय सांगितलं आपल्याला की वरील सिद्धांत जे आहेत, म्हणजे सिद्धांत कोणते, तर त्याच्यामध्ये उत्क्रांतीविषयक जे काही सिद्धांत एकत्रित मांडण्यात आले ते मांडले गेलेले. त्याच्या उत्क्रांती ही सातत्याने होत राहणारी अखंड प्रक्रिया आहे. म्हणजे इथे आपण म्हटलं आहे एव्हर लास्टिंग प्रोसेस. उत्क्रांती जी आहे, इव्होल्युशन इज एव्हर लास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस, म्हणजे बदलांमधील होणारी ही अखंड चालू राहणारी प्रक्रिया आहे. आणि मग ती काय करायची आपल्याला, इट नीड्स टू प्रूव्ह इट. मग तिथे आपल्याला काय करायची, ती पुराव्यानिशी आपल्याला सिद्ध करावी लागते. आणि मग त्यासाठी आपल्याला फॉलोविंग आर द व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल, तिथे आपल्याला काही पुरावे उपलब्ध झालेले आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे आपण ही जी काही इव्होल्युशनची थिअरी जी आहे ती सिद्ध करणार आहोत किंवा ती कशा पद्धतीने सिद्ध होते हे आपण दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला भाग घेतो आपण मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, ज्याला आपण बाह्यरूपिकीय पुरावे असं म्हणतो. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस एकूण पहिला पॉईंट घेतो आपण, त्याला आपण मराठीमध्ये बाह्यरूपीय किंवा बाह्यरूपिकीय पुरावे असं म्हणतो. इथे आपल्याला एक ट्राय दिस दिला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन द गिव्हन ॲनिमल इमेजेस अँड प्लांट इमेजेस. आता इथे आपल्याला हा पहिला ट्राय दिसला आहे. त्या ट्राय दिसमध्ये काय म्हटले पाहता, इथे तो ट्राय दिस जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस. आपल्याला खाली दिलेल्या काय ज्या इमेजेस ज्या आहेत त्याला डायग्राम म्हणायचं नाही, त्याला इमेजेस म्हणायचे. आणि त्या इमेजेस काय करायचं, तर आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये असलेली जी काही सिमिलॅरिटी जी आहे ती शोधायची आहे आणि त्याच्यामध्ये असलेले फरक शोधायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने भाग विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे सिमिलॅरिटी आपल्याला शोधायची आहे. त्या याच्यामध्ये आता इथे आपल्याला वरती जो भाग दिला आहे की त्या वरती 3 इमेजेस दिले आहेत. त्याच्यामध्ये पहिली इमेज तुम्ही सहजपणे ह्या इमेजेस आयडेंटिफाय केल्या असतील. पहिले जे आहे ते कुत्रा आहे, त्याच्यानंतर मेंढी आहे आणि नंतर कोल्हा आहे. असं 3 प्राणी आपल्याला दिलेले आहेत. त्यांची जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये पोझिशन ऑफ द आईज, त्याच्यानंतर पुढे त्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांची रचना, त्यांच्या शरीरांगावरती केस आहेत हे आपल्याला सिद्ध करता येते. आणि त्यानुसार त्याच्यामध्ये झालेले जे काही बदल जे आहेत ते बदलांनुसार आपल्याला म्हणता येईल की दी व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक द स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड द इयर पिनिंग and the thickly distributed hairs on the body are seen in animals, whereas similarities in characteristics like lip shape, lip venation, lip petiole, etc. इथे ह्या भागाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला त्या प्राण्यांच्या तोंडाची रचना, नंतर पुढे इथे आपल्याला दिलेल्या व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, तोंडाची रचना, हा पहिला पॉईंट, तोंडाची रचना, स्ट्रक्चर ऑफ माउथ. त्याच्यानंतर पुढे पोझिशन ऑफ आईज, डोळ्यांचे स्थान आणि नंतर पुढे स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नाकाची रचना, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नाकाची रचना, अँड इयर पिनिंग, कानांची रचना, अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी सीन. तर ह्या भागामध्ये म्हणजेच काय की तिथे आपण स्ट्रक्चर ऑफ माउथ, तोंडाची रचना, त्याच्यानंतर पुढे पोझिशन ऑफ आय अँड नॉस्ट्रिल्स, कानाची आणि नाकाचे स्थान, नंतर पुढे
इयर पिननी कानाची रचना वगैरे ही किंवा कानाचे स्थान हा भाग आपण विचारात घेतला. त्याच्यानंतर पुढे त्यांच्या शरीरावरती थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन देअर बॉडी. इथे तुमच्या लक्षात येणार की ह्या तिन्ही प्राण्यांचं जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर त्यांच्या शरीरांगावरती दाट केस असल्याचे तुमच्या लक्षात येणार आहे. द सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टरिस लाईक लिप शेप. आता तिच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. इथे ही सर्व प्राणी जे आहेत त्या तिन्ही प्राण्यांमध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी सारखी पाहायला मिळते. म्हणजेच काय त्याच्यामध्ये हे वरचे जे काही पॉईंट जे आपण विचार घेतले ते त्याच्यामध्ये सारखेच आहे असे दिसून येते. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. पुढचा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलं पहा. द लिप शेप, लिप व्हेनेशन, लिप पेट्यूल etc occur in case of the plants. This indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have a common ancestor. आता इथे आपल्याला पुढच्या ह्या भागामध्ये काय म्हटलं की त्या पुढच्या इमेजेस जे आहेत त्या इमेजेस पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली इथे आपल्याला इमेजेस दिल्या आहेत त्या झाडांच्या आहेत. इथे आपल्याला पहिलं दिलं आहे त्या आंब्याचं झाड आहे तुमच्या लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर इथे हे चिक्कूचं दाखवलेलं आहे आणि नंतर हे दुसरं पेरू वगैरे असं काहीतरी आहे. तर ह्या तिन्ही झाडांचा जर भागांचा विचार आपण बारकाईने केला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या झाडांची पानं जी आहे ती सारखी असल्याचे दिसते. म्हणजे पानं सारखी याचा अर्थ त्या पानांना देठ आहे तो पण सारखाच आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं लिप व्हेनेशन ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण शिराविन्यास असं म्हणतो, मराठीमध्ये शिराविन्यास असे म्हणतो, तो शिराविन्याससुद्धा सारखाच असल्याचे दिसून येते. इथे आपल्याला काय म्हटले पहा. द सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टर्स लाईक लिप शेप पानांचा आकार, लिप व्हेनेशन शिराविन्यास आणि लिप पिट्यूल पानांचा देठ etc ऑकर इन केस ऑफ प्लांट्स. दिस इंडिकेट्स दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव ए कॉमन ॲन्सेस्टर. आणि मग इथे आपण ह्या सगळ्या तीन भागांचा जर विचार केला, तिन्ही आकृत्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे की त्याच्यामध्ये असलेले जे काही इमेजेस जे आहेत त्या इमेजेसमध्ये असलेली पानांचा आकार, त्याच्यानंतर पुढे पानाचा शिराविन्यास. पानांचा शिराविन्यास म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला पिंपळाचं पान आपण काय करतो वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये ठेवून देतो. नंतर पुढे त्याच्यामध्ये जे काही अन्नसाठा जो असतो तो अन्नसाठा जो आहे त्याचं डिकम्पोजिशन होतो आणि खाली फक्त जाते शिल्लक राहतं ते एक जाळीदार पान शिल्लक राहतो. ते जाळीदार पान म्हणजेच काय की त्याच्यामध्ये असलेला शिराविन्यास, तो शिराविन्यास आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्याला आपण लिप व्हेनेशन असं म्हणतो. आणि मग इथे आपल्याला लिप शेप, लिप व्हेनेशन, लिप पिटिओल म्हणजे ते पानाचं देठ ही जे आहे ते सारखे असल्याचे पाहायला मिळते. म्हणून आपण इथे असं सांगू शकतो इथे म्हटल्याप्रमाणे काय दिले पहा. आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव ए कॉमन ॲन्सेस्टर्स. ह्या पुराव्यांच्या आधारे आपण त्यांचे पूर्वज एकच आहे हे सिद्ध करू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतो. पुढचा पॉईंट आहे सेकंड पॉईंट घेतो आपण ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस ज्याला आपण काय म्हणतो शरीरशास्त्रीय पुरावे. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस शरीरशास्त्रीय पुरावे सेकंड पार्ट. त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 4 इमेजेस दिलेले आहेत इथे. त्याच्या पहिली दिलेली आपल्याला जी दिलेली आहे त्याच्यामध्ये ह्युमन हँड दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 4 लेग ऑफ ऑक्स बैलाचा पाय मांजरीचा पाय. त्याच्यानंतर पुढे इथे दुसरा दिलेला आहे आपल्याला पॅटेजियम बॅट वटवाघळाचा पंख किंवा ज्याला आपण चर्मपर म्हणतो. त्याच्यानंतर पुढे फ्लिपर्स ऑफ व्हेल देवमाशाचा पर. असे पहिली आकृती दिली आपल्याला मानवाचा हात, दुसरा दिला आहे मांजरीचा पाय, त्याच्यानंतर वटवाघळाचा पंख आणि नंतर पुढे देवमाशाचा पर. अशा 4 आपल्याला इमेजेस दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स देअर does not seem any superficial similarity between the human hand, 4 leg of ox and flipper of whale and patagium of bat. इथे आपल्याला काय सांगितलं आहे की याच्यामध्ये आपण जर ह्या 4ही चित्रांची जर बारकाईने काळजीपूर्वक निरीक्षण केले तर मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख आणि देवमाशाचा पर याच्यामध्ये वरवर पाहता कोणतेही साम्य दिसून येत नाही. म्हणजेच काय की तिथे आपल्याला सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. डज नॉट सीन इथे दिलेले आपल्याला पाहा डज नॉट सीन एनी सिमिलॅरिटी, कोणत्याही प्रकारची सुपरफिशियल सिमिलॅरिटी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून पुढे यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. आता त्याच्यामध्ये प्रत्येक जो काही प्राणी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये असलेले जे काही ऑर्गन दिलेले आहे त्या अवयवाचा
आणि त्याचं असलेलं कार्य जे आहे त्याच्या कार्यानुसार त्याच्यामध्ये तशा प्रकारची रचना झालेली पाहायला मिळते. म्हणजेच प्रत्येक अवयवाचा इथे देवमाशाचा पर जर आपण विचारात घेतला तर त्या देवमाशाच्या पाऱ्याचं कार्य जे आहे ते वेगळं आहे. वटवाघळाचा पंख जर विचार घेतला तर त्याचं कार्य वेगळं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण दुसरा इथे घेतला की तिथे मांजरीचा पाय दिला आपल्याला, त्याचं कार्य वेगळं आहे. आणि नंतर पुढे इथे दुसरा दिला आहे ह्युमन हँड, त्याचं कार्य वेगळं आहे. इथे मांजरीचा म्हटलं तरी चालेल, इथे आपल्याला मांजरीचा पाय किंवा बैलाचा पाय असं पण म्हणता येऊ शकतं. फोर लेग्स म्हणजे काय, फोर अँड हाइंड लिम्स. फोर लिम्स म्हणजे उपांगे जे आहेत, लिम्स म्हणजे उपांगे, फोर लिम्स म्हणजे पहिली उपांगे आणि हाइंड लिम्स म्हणजे मागचे पाय, पुढचे पाय आणि मागचे पाय असं पण म्हणतो. तर इथे असे हे जे घटक जर आपण विचारात घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे की त्यामध्ये त्यांच्या अवयवांच्या कार्यानुसार त्याच्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. हावेवर देअर इज अ सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स, जॉईंट्स इन ऑर्गन ईच ऑफ दोज ॲनिमल्स. प्रत्येक याच्यामध्ये इथे आता जर बारकाईने विचार केला की तथापि त्याच्यामध्ये काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये असलेली जी काही सिमिलॅरिटी जी आहे म्हणजेच हाडांच्या रचनेमध्ये असलेली जी काही सिमिलॅरिटी जी आहे ती तुम्हाला सारखीच पाहायला मिळणार आहे. आणि म्हणजेच काय तर तिथे त्या हाडांच्या रचनेनुसार आपण त्याच्यामध्ये दी सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव ए कॉमन ॲन्सेस्टर. मग त्यांच्या हाडांची रचना जी आहे सारखी आहे त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की त्यांचे ॲन्सेस्टर जे आहेत ते एकच असले पाहिजे हे आपण सिद्ध करू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतोय. इथे आपल्याला कॅन्व्हिटेल दिलेलं आहे. त्या कॅन्व्हिटेलमध्ये काय म्हटले पहा, पहिला पॉईंट दिलेला आपल्याला, विच आर द डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाच्या शरीरातील विविध अवयव कोणते असा प्रश्न केला आहे. तुम्हाला सर्व अवयव माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे ईच ऑफ द ऑर्गन्स इज युजफुल टू ऑर्गॅनिझम. त्यामध्ये सर्वच अवयवांचा त्या प्राण्याला उपयोग होतो का असा प्रश्न केला. याचा अर्थ निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की तिथे सर्वच अवयवांचा त्या प्राण्यामध्ये उपयोग होत नाही हे आपल्या लक्षात येणार आहे. आणि तोच भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.